शेर को मार डालते हैं। हमारा बल अदम्य है, एक एक में 100 शेरों को दबोचने का साहस है। तुम सब बस एक बार युद्ध के लिए हाँ कह दो, हम सब मिलकर सहस्त्र शत्रुओं का नाश कर देंगे। चाहे वो हजारों में हो या लाखों में क्यों ना हो, लड़ेंगे हम। ये मेरा वचन है, थिंगाड़ू का वचन। नाना शिकवले। आज सिंदोडी या ठिकाणी माझ्या 35व्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जास्त झालं का बरं 28 आज खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम म्हणजे आपण दरवर्ष घरी थांबतो आणि आपले सर्व संघटनेचे समाजाचे सर्व समाजाचे किंवा माझे मित्रमंडळी भेटण्याकरता या ठिकाणी येतात। आपण त्या ठिकाणी मला शुभेच्छा मला आशीर्वाद देतात। खास करून आज मी माझ्या सर्व मित्रांना आणि सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो, माझ्या ग्रामस्थांना धन्यवाद देतो की आपण छोटासा हा कार्यक्रम म्हणता म्हणता खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि अपेक्षा नसताना सुद्धा हा एवढा मोठा कार्यक्रम आपण घेतला। मी खरोखर आपलं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आज सकाळपासून अनेक लोक अनेक महाराष्ट्रामधून येऊन गेले। आज ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक समाजातील समाज बांधव संघटनेचे काही कार्यकर्ते नेते हे सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। वाढदिवस साजरा करताना आपण दरवर्ष पहिलं जे काय असेल ते आपण अनाथ आश्रम किंवा या ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करतो आणि खऱ्या अर्थानं हे सर्व या ठिकाणी हा वाढदिवस खूप मोठा केलेला आहे। पहिल्यांदा सोन्याचं कडं सुद्धा या ठिकाणी मला गिफ्ट आलेलं आहे। आनंद एका गोष्टीचा आहे की आज आपण ज्या ठिकाणी आहे 47-48 वय आता ह्या ठिकाणी मला वाटतं 47वा का 48वा वाढदिवस आहे, कारण मी मोजत नाही वाढदिवस, कारण मी स्वतःला कधीच 30च्या पुढे ढकलून देत नाही, म्हणजे वयाच्या 30च्या पुढे आपलं जायचंच नाही कधी, त्याच्यामुळे मी मोजत नाही कधी। कालच मयूर राम आमच्या मुलांनी भैया वगैरे यांनी हसली, पायल पलक की बापूंचं कितवं ही वाढदिवस आहे, तर मी त्यांना 35 सांगितलं होतं इंग्लिश मध्ये, तर ते मी काय टाकलो नाही पुढे 35चं, ते 47 पर्यंत गेले पण मी तिथंच राहिलो। तर खऱ्या अर्थानं हे जे ह्या वयापर्यंत जे माझ्यासारखा एक गरीब कार्यकर्त्याला त्या सिंदोडीमध्ये एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर माझ्या सर्व नेते मंडळांनी माझ्या सर्व गुरुवर्यांनी सर्वांनी मला साथ दिली, आशीर्वाद दिले आणि आज महाराष्ट्राच्या एक वेगळ्या उंचीवरती आपण सर्वांनी मला नेऊन ठेवलेलं आहे। आणि ते सर्व करत असताना नक्कीच या ठिकाणी आपण कुठेही गेलो तरी गावाचं नाव त्या ठिकाणी जसं मी सकाळी सांगितलं की दौलत उमाजी शितोळे राहणार सिंदोडी, हे सिंदोडीचं नाव त्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही। आणि खऱ्या अर्थानं दादा आपण सर्वांनी माझ्यावरती जे विश्वास टाकला, आपण सर्वांनी जी मला संधी दिली सरपंचाची, खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी दादांनी आता सांगितलं की त्या टायमिंगला बराच विषय होते की बाबा थांबायचं कोणी, सरपंच त्या ठिकाणी म्हणजे सदस्य निवडायचं त्या ठिकाणी हे होतं, तर उभं राहण्याकरता मला त्या ठिकाणी तिकीट द्यायचं तर ग्रामपंचायतीला, तर थांबायचं कोणी, तर त्या ठिकाणी दादांनी सख्या भावाला म्हणजे आम्ही हे दोन्ही माझ्याकरता देव आहेत आणि ह्या सर्व देवांनी मला त्या ठिकाणी संधी दिली। त्या ठिकाणी अनेक व्यक्ती की माझ्या आयुष्यामध्ये ज्या ठिकाणी अशी अवस्था होती की मला लोक आज समजा डोक्यावरती घेतात देव म्हणतात, पण त्या टायमिंगला मला काही लोक भीत होती आणि त्या ठिकाणी कुणी माझ्या जवळ यायचं नव्हतं। त्या ठिकाणी इंद्रभान सारखा ओवाळ सारखा हे सर्व नेते त्या ठिकाणी माझ्याकरता धावून यायचे आणि मला जे काय माझ्या गोष्टी असतील त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी साथ देऊन मला
नक्कीच त्याच्यामधून बाहेर काढायचा प्रयत्न सर्वांनी या ठिकाणी केला आणि आज त्या सर्वांना जे जे शब्द मी त्या ठिकाणी दिलते आज आपण एक वेगळ्या उंचीवरती आपण पोहोचलेलो आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे जे आपण साध्य करायचं होतं ते सर्व साध्य आपण झालेलं आहे. आपण ज्या पाहत असताना की माझं शिक्षण जरी कमी झालं तरी माझ्या ज्या मुली आहेत त्या अनेक चांगल्या कुटुंबामध्ये मोठ्या कुटुंबामध्ये, जरी धनाने ती लोक मोठी नसतील पण मनाने खूप मोठी आहेत. बांडवलकर सर या ठिकाणी आहेत, चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत, आप्पा या ठिकाणी गेलेले, आमचे दाजी बोकारे सर आपल्यात आज नाहीये. सर्व शिक्षक कुटुंबामध्ये माझ्या मुली त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि त्यांचंही प्रेम अतिशय मला त्या ठिकाणी मिळतंय. माझ्या आयुष्यामध्ये जे आनंद मला जे काय मिळतात ते सर्व माझ्या गावाचं आणि सर्व माझ्या समाजाचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देतो. इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वजणांनी मला सांगितलं की आपण आमदार व्हावा, मंत्री व्हावा. याच्यामध्ये आपण पाहिलं की जे एक टाइम आपला असा होता की आपण जर एखाद्या आमदारा शेजारी जर बसलो तर त्या ठिकाणी त्या आमदाराला वाटायचं की हा दौलत चितोळे कधी उठून आपल्यापासून जातोय, कारण कॅमेरावाले समोर असायचे. आणि आज अशी परिस्थिती आहे की आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उद्याचे भारताचे पंतप्रधान देवेंद्रजी आपण त्यांच्या शेजारी, त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या काळजामध्ये आपण आज आहे. हे करत असताना आपण काम चांगली केली, एकनिष्ठ आपण राहिलो. ज्या जातीमध्ये आपण जन्माला आलो, रामोशी समाजामध्ये, ज्या रामोशी समाजाने या भारताकरता देशाकरता खूप मोठं योगदान दिले, 42-43 महापुरुष या देशाकरता बलिदान दिलं, अशा समाजाला ओळख नसताना त्या ठिकाणी माझ्या देवानी, देवाभाऊनी माझ्या समाजाला, माझ्या राजांना, माझ्या नेत्यांना सर्वांना त्या ठिकाणी ओळख दिली आणि तो नेता आज खऱ्या अर्थाने देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत. जे जे काय आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी मिळणार आहे. मी या ठिकाणी अनेक आपण जे जे स्वातंत्र्यानंतर जी जी कामं आपली होती ती सर्व कामं आपली पूर्ण झाली. आपण आता महाराष्ट्रामध्ये काही महिन्यामध्ये म्हणजे एक जयंतीच्या आधी मी माझ्या या ठिकाणी संघटनेचे काही लोक आहेत त्यांना मी या ठिकाणी मी सांगतो की आपण दिवे या ठिकाणी 10 एकर जागा मिळवायला सक्सेस झालोय. 90 कोटी रुपयाची जागा आहे आणि 150 कोटी रुपये त्याच्यावरती राष्ट्रीय स्मारकाकरता, ज्यामध्ये अख्खा इतिहास बेडर कनप्पांपासून सिंदूर लक्ष्मणांपासून त्या ठिकाणी बहिर्जी नायकांपासून उमाजी नायकांपासून हे सर्व इतिहास त्या ठिकाणी आपण मांडणार आहे. आणि फक्त त्याच्यामध्ये आता अधिवेशन संपल्यानंतर त्या ठिकाणी काम आपलं चालू आहे आणि ते आपण करायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहे. जयंतीच्या आधी माझं एक या ठिकाणी माझ्या नेत्यांना सांगतो की मी आतापर्यंत बोललो नाही, पण माझं अशी इच्छा आहे की देवाभाऊचं जे हेलिकॉप्टर आहे ती त्या ठिकाणी दिवे त्या गावामध्ये लँड होईल आणि त्या ठिकाणी 10 एकराचं भूमिपूजन करून आपण त्या ठिकाणून स्मारकावरती जाऊन त्या ठिकाणी जयंतीचा कार्यक्रम करणार आहे. ही जयंती माझ्या समाजाची नव्हे तर ह्या 18 पगड जातीची आहे. जो आद्य क्रांती राजे उमाजी नाईक 18 पगड जातींकरता फासावरती गेले, त्या राजाला न्याय आपल्या देवाभाऊने दिला आणि लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. निमित्तानं मी आपल्याला सांगतो की आपण गेल्यानंतर प्रत्येकाने कामाला लागा आणि त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने आपले समाज बांधव उपस्थित राहिले पाहिजेत, कारण देवाभाऊनी तारीख 7 सप्टेंबर आपली डिक्लेअर केलेली आहे ती त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कामाला लागा असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. मी याच्या निमित्तानं जसं राहुलने यांनी अजून कोणतरी सांगितलं की लिमोन्याचा जो विषय आहे, राहुल याच्यामध्ये बापू साहेबांनी किंवा श्यामनी मायाका तो विषय आणला होता, पण नंतर तुम्ही थांबले गेला. आणि मी अशी व्यक्ती आहे की जर आपल्या काय आलंच नाही कारण डोकं द्यायचं काय कारण आहे. आणि त्यामध्ये आपल्याला एक खात्रीशीर मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की माझ्या बापाने माझ्याकरता समजा 1 एकर जमीन नसन कमवून ठेवली, पण 3 गावाची जहागिरी कमवून ठेवलेली आहे. पहिलं गाव माझ्या बापाचं आहे आंबळ, दुसरं आहे लिमुन आणि असंच नदी नदीने या ठिकाणी शिंदोडी म्हणजे 3 गावाची जहागीर आहे. लिमुन माझ्या वडिलांचं गाव आहे. त्यामुळं लिमोन्यावरती कोणतं संकट आलं आणि त्या संकटाशी मी झुंज दिली नाही असं होणार नाही. मी आपल्याकरता सरकारला विरोधात जाईल, पण आपल्याला एकही कोणती अडचण येऊन देणार नाही, कारण आपण एकत्र आला पाहिजे. एक जीवानी शिष्टमंडळ तयार करा आणि आपण ज्या वेळेस सांगता त्यावेळेस आपण देवाभाऊंकडे जाऊ आणि त्या ठिकाणी आपण ते देऊन आपण नक्कीच त्या ठिकाणी आपल्या अडचणी ज्या आहेत त्या हे करू.
मी हा कार्यक्रम घेतल्यानंतर अरुणराव आणि सरपंचाला या सर्वांना मी सांगितलं की आपण हा कार्यक्रम घेतला. आपण दरवर्ष अनाथ मुलांकरता गोरगरिबांकरता आपण हा कार्यक्रम घेतो. जे आपण पार लिफ्ट मध्ये गुंतलो किंवा बाकी जे झालं त्या ठिकाणी काहीतरी झालं असतं असं वाटलं, पण देवाने खंडेरायाने माझ्या बजरंग बलीने ते होऊन दिलं नाही. आणि ती फक्त एकच काम होतं, जी माझ्या गावामध्ये जे गरीब लोक आहेत, माझ्या गावामध्ये भिल्ल समाजाचे लोक आहेत, गेल्या अनेक वर्ष त्यांना घरं नाही, त्या ठिकाणी म्हणजे उघड्यावरती ते काही ठिकाणी राहतात, त्यांना काही अडचणी जाग्याच्या होत्या, त्या अडचणी पूर्ण झाल्या. आणि त्या ठिकाणी 38 घरकुलं जे आमचा प्रयत्न चालू होता, आज ती अरुणरावनी त्या ठिकाणी सकाळी दिवसभर या ठिकाणी नाही पण वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून आपण त्यांना या ठिकाणी द्यायचं म्हणून आपण त्यांना या ठिकाणी काळजी करू नका असं सांगितलं होतं. 38 घरं आपण त्या ठिकाणी त्यांना देणार आहे. खऱ्या अर्थानं मी अरुणराव आणि फराटे साहेबांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण हे काम करून आणलं. मी परत एकदा माझ्या सर्व आयुष्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं जे मला साथ दिली ते सर्वांनी या ठिकाणचं धन्यवाद हे केलं. पण माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात ताकदीवान जर कुणी असेल तर त्या माझ्या दोन्ही बायका आहेत. आणि त्या बायकांनी खऱ्या अर्थानं घरामधून मला जाताना कधी टोकलं नाही, कधी रोकलं नाही. मी किती पैसे उडवले, मी किती काय केलं तरी मला त्या ठिकाणी ताकदीने माझ्या पाठीमाग उपस्थित राहिल्या, ताकदीने मला साथ दिली. आणि खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी त्यांचाही धन्यवाद देतो. त्यांना हे करतो की आता इथून पुढच्या काळामध्ये अजून आपल्याला खर्च करावा लागणार आहे. आणि तो खर्च करताना खऱ्या अर्थानं या गावामध्ये माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगतो की आपण 5 ते 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस संघटनेत आलो काका आणि भाऊंनी मला सांगितलं होतं की नाना जी व्यक्ती संघटनेत आली, ज्यांनी समाजकार्य चालू केलं, काम तर नाही झालं पण त्याला नक्कीच शेती बिती जमिनी विकावं लागल्या. आणि ती भाऊनी मला सांगितलं होतं. पण भाऊला म्हणलं तर भाऊ काही हरकत नाही, मी कमावलेलं आहे, गेलं तर गेलं. आणि खऱ्या अर्थानं मला पण विकावं लागलं, पण समाजाला न्याय मिळाला याचा आनंद मला आहे. आणि म्हणून त्या आनंदापेक्षा दौलत नाना शितोळे काय आहे, कसा आहे, माझ्या गावाला माझ्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्या बापांनी माझ्यासाठी धन दौलत नाही कमवून ठेवली, पण एक नाव दौलत नाव दिलं. ज्या ठिकाणी दौलत नाव आहे, धन दौलत सगळं माझ्या लक्षात येतं. आणि इथून पुढच्या काळामध्ये सर्व आपल्या सर्वांच्या साथीने सर्व काही आपल्याला मिळणार आहे. आपण आमदार हो, मंत्री हो, जे काही अपेक्षा आपल्या दुश्मनांच्या होत्या, ज्या काही अपेक्षा आपल्या मित्रांच्या आहेत, त्या सर्वांच्या अपेक्षा मी पूर्ण करीत आतापर्यंत आलो. म्हणजे पहिली अपेक्षा मी माझ्या दुश्मनांची पूर्ण करू, की जेणेकरून त्यांच्या अपेक्षा मी पूर्ण करण्याला सक्सेस होतो. आणि मग माझ्या मित्रांच्या अपेक्षा पूर्ण करतो. त्यामुळे आतापर्यंत ज्या अपेक्षा आपण पूर्ण करत इथपर्यंत आलोय, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण सर्व अपेक्षा पूर्ण करू. आपण आमदारही होऊ आणि मंत्री होऊ दादा, असं या ठिकाणी मी सांगतो. आपण त्या दिशेने आहे, त्याच्याकरता काम करावं लागतं. आणि भारतीय जनता पार्टीचा आपण त्या ठिकाणी घटक पक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही कुठल्याही म्हणजे एकाचा पक्ष नाही, हे 18 पगड जातींनी एकत्र येऊन तो पक्ष बनवलेला आहे. ज्या पक्षामध्ये इमानदारी आहे तो भारतीय जनता पार्टी आहे. आणि ज्या पक्षाशी एकनिष्ठ दौलत नाना शितोळे आहे ती भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्या भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र जे आहेत, पंतप्रधान मोदी साहेब आहे. आणि ते नक्की आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये समाजाला जसा न्याय दिला आपल्यालाही न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी माझ्या गावाचं, माझ्या सर्व पाहुणे मंडळींचं, माझ्या सर्व मित्रांचं, सर्वांचं, संघटनेच्या सर्व समाज बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी.